तर आज आपण कठोपनिषदाचा पूर्ण विषय संपलेला असल्यामुळे आजपासून आपण उपसंहार सुरू करणार आहोत. आणि पूर्ण कठोपनिषदामध्ये 2 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3-3 वल्ली, 3-3 प्रकरण आहेत. त्याच्यामध्ये प्रथम अध्याय जो आहे, तो प्रथम अध्यायामध्ये 3 वल्ली आहेत. प्रथम वल्लीत 29 श्लोक, द्वितीय वल्लीत 25 श्लोक आणि तृतीय वल्लीमध्ये 17 श्लोक, असे एकूण प्रथम अध्यायामध्ये 71 श्लोक आहेत. द्वितीय अध्यायामध्ये प्रथम वल्लीत 15 श्लोक, द्वितीय वल्लीत 15 श्लोक आणि तृतीय वल्लीत 18 श्लोक, असे 48 आणि शांतिपाठ 1, असा मिळून 119 अधिक 120 श्लोकाचा हा संपूर्ण विषय आहे. तेव्हा आपण या 120 श्लोकामध्ये आपण अर्धा अर्धा भाग करू. आज आपण पहिला अध्याय 71 श्लोकाचा घेऊ आणि पुढच्या रविवारी हे दुसरा अध्याय आणि त्यातला शेवटचे 10 ते 15 मिनिटं हा निष्कर्ष आणि आपल्याला काय बोध घ्यायचा आहे याच्यावर आपण हा विषय आपण घ्यायला सुरू करू. हा, तेव्हा आता मी सुरू करतो की पहिल्या अध्यायामध्ये सुरुवातीला शांतीपाठ घेतलेला आहे आणि परमेश्वराला प्रार्थना केली आहे गुरु आणि शिष्यानी, की गुरु आणि शिष्य ह्या दोघांनाही हे सारखंच रक्षण मिळो, दोघांचंही पालन पोषण हो, दोघांनाही शक्ती प्राप्त हो, शक्ती प्रदान व्हावी आणि अध्ययन आणि अध्यापन करण्याकरता जी विद्या आहे, ती विद्या ही अतिशय तेजस्वी पद्धतीने त्यांना प्राप्त होऊन त्यांचा कोणाशीही परस्परामध्ये कुठलाही द्वेष न हो आणि त्रिविध तापापासून त्यांची निवृत्ती हो, अशा अर्थाचा हा सुरुवातीला शांतीपाठ केलेला आहे. आणि हे सगळं प्राप्त झाल्यानंतरच हे उपनिषद श्रवण करणे किंवा त्याच्यावरचं निवेदन करणं याचं सामर्थ्य मिळतं. म्हणून या सुरुवातीचा हा शांतीपाठ घेतलेला आहे. आणि मग पुढे ह्याचं संबंध भाष्य विवेचन करताना सांगितलं आहे की ह्या उपनिषदामध्ये मुख्य ब्रह्मतत्वाचं विवेचन आहे. ब्रह्मविद्या कशी प्राप्त होईल आणि जे जिज्ञासू आणि मुमुक्ष आहेत त्यांना परब्रह्म परमेश्वराच्या तत्वाकडे हे उपनिषद कसं पोहोचवतं, असा हा विषय आहे. आणि याच्यामध्ये मुख्यत्वे 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक म्हणजे अग्निविद्या दिलेली आहे, त्याला नाचिकेत अग्नी असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं अमरत्वाचं रहस्य सांगितलंय, की आत्मतत्वाचं अमरत्व कसं आहे आणि परब्रह्म परमेश्वर हा स्वतः अमृत तत्व म्हणजे अमरतत्व कसं आहे, याचं संपूर्ण ज्ञान असलेलं हे उपनिषद आहे. तेव्हा या उपनिषदाची जी सुरुवात आहे, ती सुरुवात ही गौतम ऋषीच्या वंशामधले गौतम गोत्र असलेले हे उद्दालक यांनी एक विश्वजित नावाचा यज्ञ हा प्रारंभ केला आणि त्यामध्ये सर्वतोपरी धन प्रदान करण्याचं, म्हणजे जे जे काही संपत्ती आणि धन आहे त्याचं संपूर्ण दान ह्या सर्व ब्राह्मणा करता देण्याचा निश्चय करून त्यांनी ह्या यज्ञाचा प्रारंभ ओंकाराचं उच्चारण करून केलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे यज्ञ संपल्यानंतर त्यांनी दान द्यायला सुरुवात केली. ह्या दान देण्यामध्ये सुद्धा उद्दालकाला असं एक 2-3 भावना मध्ये होत्या, की हे सर्व जर दान आपण दिलं तर आपल्या मुलासाठी काय राहील हा विचार त्याच्या मनात राहिला. आणि म्हणून जेव्हा गायींचे दान करण्याचं वेळ आली त्यावेळेस त्यांनी काय केलं, की चांगल्या गायी आपल्या मुलासाठी ठेवाव्यात आणि वृद्ध गायी ज्या आहेत त्या आपण ब्राह्मणाला द्यावेत असं त्यांनी ठरवलं आणि तसं त्यांनी करायला सुरुवात केलं. तेव्हा त्याचा लहान मुलगा होता, त्याचं नाव नचिकेता. तर या बालक नचिकेताने पाहिलं की वृद्ध गायी या ब्राह्मणाला द्यायचं कार्य चालू आहे. त्याच्यावर त्यांनी हे गंभीर चिंतन केलं आणि त्याच्या असं लक्षात आलं की मरणासन्न असलेल्या या गायींना दान करणारा जो आहे तो आपला पिता, याचा परिणाम काय होईल तर त्याला दुःखच प्राप्त होईल आणि मृत्यू पश्चात त्याला नीच योनी प्राप्त होईल. हे नचिकेताला लक्षात आलं. नचिकेता हा अत्यंत विवेकी आणि त्याचं पूर्वजन्माचं सुकृत इतकं होतं की तेवढ्या लहान वयात सुद्धा त्याचा विवेक जागृत होता आणि आपला पिता जो आहे तो चुकीच्या पद्धतीने हे दान करतोय हे त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून नचिकेताने हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या पित्याला विचारलं की हे सर्व वृद्ध गायी तुम्ही तर देतायत, आता मलाही तुम्ही दान करा ना, तेव्हा मला दान तुम्ही कोणाला करणार, असं म्हटल्याबरोबर
नचिकेतेच्या पित्याला अतिशय क्रोध आला आणि क्रोधाच्या आवेशात त्याने नचिकेताला सांगितलं की मी तुला मृत्यूच दान करेन. म्हणजे हा जसा उद्वेग आल्यानंतर मनुष्य जसा बोलतो, तेव्हा क्रोध आणि उद्वेग आल्यामुळे नचिकेत्याबद्दल त्याचे पिताजी हे म्हणाले की तुला मी मृत्यूच दान करेन असं सांगितलं. आणि हे सांगितल्यावर नचिकेत्याला प्रथम हे आपलं काही चुकलं तर नाही ना, आपल्या आचरणाबद्दल काही शंका तर नाही ना, असं त्याला वाटलं. आणि तरीही आपली आचरण हे उत्तम असताना, आपण सदाचारात असताना, आपला विवेक जागृत असताना आपल्या पित्याने हे यमराजास मला दान का केलं, असं त्यात तो चिंतन करत राहिला. आणि त्यानंतर नचिकेत्याने असं ठरवलं की आपल्या पित्यास जे वचन दिले आहे आणि पित्याने जे आज्ञा केली आहे की यमराजाला मला द्यायचं आहे, तेव्हा ह्याच्यामध्ये काहीतरी फार महत्वाचे संकेत असले पाहिजेत, असं त्या लहान वयात असलेल्या नचिकेत्याला सुद्धा असं जाणवलं. आणि हे जाणवल्याबरोबर तो म्हणाला की मी आता यमराजास प्राप्त होण्यासाठी संपूर्णपणे तयार आहे आणि त्याकरता मी आता यमराजाकडे चाललो, असं म्हणून तो वेगाने यमराजाच्या दिशेने दक्षिणेला चालायला लागला. आणि चालत चालत तो यमराजाच्या द्वारापाशी आला आणि अतिथी रूपामध्ये त्याच्या द्वारापाशी समोर उभा राहिला आणि त्याने हाक मारायला सुरुवात केली. तेव्हा त्या ठिकाणी यमराजाची पत्नी आली समोर. तेव्हा नचिकेता म्हणाला की मला यमराजांशीच भेट घ्यायची आहे, त्यामुळे मी आता दारात मध्ये येणार नाही. जोपर्यंत यमराज येत नाहीत तोपर्यंत मी इथेच प्रतीक्षा करेल. आणि 3 दिवस पर्यंत तो यमराजाची प्रतीक्षा करत राहिला. यमराजा कुठेतरी बाहेर गेले होते आणि यमराजाच्या द्वारे हे सर्व जे काही त्याचं आदरातिथ्य जे होतं ते 3 दिवस पर्यंत झालं नाही. तेव्हा मग यमराज आले आणि त्यांच्या पत्नीने सांगितलं की तुम्ही 3 दिवस पर्यंत नव्हता, ब्राह्मण जो आहे तो आपल्या द्वारापाशी आलेला आहे, तेव्हा आता तरी त्याचं तुम्ही स्वागत करा आणि पादप्रक्षालन वगैरे करा, असं सांगितलं. आणि अशा प्रकारे ब्राह्मणाचं हे असं अपमान होऊ नये, असा अपमान झाला तर अधःपतन होऊ शकतो, असं भय सुद्धा यमराजाला वाटलं. आणि त्याने नचिकेत्याचं आदरातिथ्य केलं आणि आपली चूक झाली हे लक्षात राहिली की 3 दिवस पर्यंत त्याला आपण बाहेर थांबवलं, तेव्हा आता त्याचं जे आहे आपण काही ना काहीतरी पद्धतीने याचं आपण परतफेड करणं आवश्यक आहे. ह्याला जो पीडा झाली 3 दिवसाची, म्हणून यमराजाने तिथे 3 वरदान मागून घेण्याची प्रार्थना केली. आणि यावर नचिकेत्याने आपल्या पित्याला म्हणजे आता जेव्हा 3 वरदान देतो असं म्हणाल्यानंतर नचिकेत्याने एक एक वर मागायला सुरुवात केली. आणि यावर त्याने आपल्या पित्यास नचिकेत्याचे पुत्र या नात्याने त्याचे स्मरण राहावे व त्याचं अखंड प्रेम मिळावं अशा प्रकारचं, आणि त्यांना निश्चिंतता वाटावी, त्यांना विश्राम मिळावा, असं आपल्या पित्याच्या संदर्भात पहिला वर मागितला त्याने की अजून किती वर्षानंतर आपण त्यांना भेटू, त्यावेळेस आपल्याला विसरायला नकोयत. आपलं जे आहे त्यांचं स्मरण त्यांच्यामध्ये राहावं, आपल्याबद्दलचं जे वात्सल्य आणि प्रेम आहे ते त्यांना राहावं आणि त्यांना माझ्याबद्दलची चिंता वाटून त्यांची विश्रांती बिघडू नये म्हणून त्यांना निश्चिंतता मिळावी आणि त्यांना विश्राम मिळावा, अशा प्रकारे त्यांनी अ, यमराजाला हे पहिलं वरदान मागितलं. त्यानंतर पुढे निर्भय प्रदान करून आनंद प्रदान करणाऱ्या जो स्वर्गप्राप्ती ज्याच्याने होते अशा या अग्नीच्या विद्येबद्दल त्यांनी विचारलं की मला अशी अग्निविद्या सांगा की ज्याचा लाभ जो आहे तो सर्वसामान्य लोकांना, ज्यांना स्वर्गप्राप्ती करून घ्यायची इच्छा असते, त्यांना स्वर्गप्राप्ती मिळण्याकरता त्या अग्निविद्येचं ज्ञान त्यांना मिळावं, अशी प्रार्थना नचिकेत्याने यमराजास मागताना हे दुसरे वरदान मागितले. त्यावर यमराजाने ही अत्यंत महत्वपूर्ण आणि अतिशय गुप्त असलेली ही अग्निविद्या ही नचिकेत्याला प्रदान करतो असं त्यांनी अभिवचन दिलं. आणि त्यानंतर त्या विद्येचे विवेचन करून त्या श्रवण करून स्मरणात ठेवाव्यास सांगितले. तर ही अग्निविद्याच पुढे नचिकेत अग्नी या नावाने प्रसिद्ध अशी झाली. आणि त्यानंतर याचे अनुष्ठान हे दिवसातून 3 वेळाला करावे, ज्याचा संबंध हा 3 वेदाशी आहे, ऋक, साम आणि यजु, असे या 3ही वेदाचा संबंध जोडून या या नचिकेत अग्नीचं निष्काम भावाने अनुष्ठान करावे, तर त्याचा परिणाम हा परमशांती मिळेल आणि देहत्यागानंतर
त्याला स्वर्ग प्राप्ती होईल, असं त्यांनी त्या अग्नीच्या संदर्भात ज्ञान देऊन त्याचा परिणाम सांगितला. आणि त्याला त्रिनाचिकेत असं प्रकारचं त्याला अनुष्ठानाचं नाव ठेवलं. त्रिनाचिकेत अग्नी अनुष्ठान असं त्याला नाव दिलं. आणि असं अनुष्ठान केल्यानंतर निश्चितच स्वर्गप्राप्ती होईल, अशा या अग्नीस नचिकेत अग्नी असं संबोधन करून त्याचं सर्व जगासमोर हे प्रत्यक्ष त्याने आणलं. तेव्हा हा दुसरा वरदान त्याला प्राप्त झाला. आता हा तिसरा वरदान हाच खरा या उपनिषदाचा मुख्य विषय आहे. तेव्हा तिसरं वरदान मागताना नचिकेत असं म्हणतो, की मृत्यू पश्चात हा जो आत्मा आहे तो खरोखरच राहतो का राहत नाही? कारण काही लोक म्हणतात की राहत नाही आणि काही लोक म्हणतात राहतो. तर ह्याचं मला स्पष्ट असं उत्तर पाहिजे, की देहत्यागानंतर हा आत्मा राहतो का राहत नाही? तेव्हा ह्या आत्म्याबद्दलचं मला संपूर्ण ज्ञान हे आपल्याद्वारे मला द्यावा, असा हा तिसरा वर नचिकेताने यमराजास मागितला. आणि हा तिसरा जो वर मागितला तोच या संबंध उपनिषदाचा विषय आहे, की हे आत्मतत्व काय आहे, आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता. आणि हे अमृत तत्व जे त्याला आत्म्याचं अमरत्व याचं रहस्य काय आहे, असा हा प्रश्न आहे. आणि आत्म्याच्या अमरत्वाचं रहस्य सांगणारा हा संपूर्ण विषय हा कठोपनिषद आहे. तेव्हा नचिकेत्याची ही श्रेष्ठ जिज्ञासा पाहून आणि त्याचा अधिकार आणि क्षमता याची परीक्षा घेण्याकरता यमराजाने ठरवलं. आणि यमराजाने हा सांगायला सुरुवात केली, की हा आत्मज्ञानाचा विषय जो आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि समजायला अतिशय कठीण आहे. तो देवतांना सुद्धा समजलेला नाही. त्यामुळे तू अन्य काहीतरी मागावे हे तुला समजणार नाहीये. हा अत्यंत कठीण असा विषय आहे. तेव्हा आत्मज्ञान प्राप्ती संबंधी तू तुझा हक्क जो हट्ट आहे तो सोड. परंतु नचिकेताने आत्मज्ञान प्राप्तीबद्दलचा आपला निश्चय हा अटल आहे आणि त्याचंच ज्ञान देण्याची प्रार्थना केली. त्यावर यमराजाने त्याला आमिष देण्याकरता सांगितलं, की मी तुला शतायुष्य देईल, मी तुला पुत्र पौत्र देईल, विपुल गोधन देईल, पशुधन देईल, सुवर्ण भूलोकाचे राज्य देण्याबद्दल सांगितलं. आणि पुन्हा पुन्हा आत्मज्ञानाचा तू आग्रह करून धरू नकोस असं सांगितलं. एवढंच नव्हे तर स्वर्गस्थ तुला भोग मी देईल, स्त्रियांद्वारे सेवा देण्याचं कार्य करेल. आणि असं सगळं हे प्रचंड आमिष हे यमराजाने त्याला दिलं. आणि त्याचा खरोखरच तेवढा अटल निश्चय आहे का तो अन्य भोग प्राप्त करण्याकरता येतो, अशी परीक्षा घेण्यास यमराजाने सुरू केलं. यमराजाचं हे निवेदन ऐकल्यावर नचिकेत्याने आपलं असं मत व्यक्त केलं, की ज्या काही ऐश्वर्य भोग इत्यादी बद्दल आपण जे काही सांगत आहात, ते मला असं सांगा, की ते खरोखर शाश्वत आहेत का? आणि शाश्वत आत्मज्ञानासमोर हे सर्व भोग मला तर क्षुल्लक आहेत असं वाटतं. तेव्हा मला केवळ आत्मज्ञान प्राप्त करण्याचीच इच्छा आहे. त्या क्षुल्लक भोग आणि जे अशाश्वत आहेत, अशा क्षणभंगूर भोगाची मला अजिबात इच्छा नाहीये. तेव्हा निश्चयाने नचिकेत्याने पुन्हा एकदा सांगितलं, की अन्य भोग आम्हाला तुझ्या दर्शनात ते सहजच प्राप्त होतील, पण आत्मज्ञान हे तुमच्यासारख्या श्रेष्ठ अनुभव संपन्न महात्म्याकडूनच प्राप्त व्हावे, अशी ही माझी इच्छा आहे. तेव्हा हे मरण देहाची आसक्तीचा सर्वथा त्याग करून शाश्वत असं आत्मज्ञानच मला प्राप्त झालं पाहिजे, असं निवेदन पुन्हा एकदा नचिकेत्याने सांगितले. आणि पुन्हा एकदा प्रश्न असा विचारला, की आत्मा हा मृत्यू पश्चात राहतो का? या रहस्याबद्दलच मला केवळ आपण हे अज्ञान आपण ह्याचं हे आत्मज्ञान हे आम्हाला द्यावं. अशा प्रकारे हे प्रथम अध्यायातली प्रथम वल्ली झाली. त्यानंतर द्वितीय वल्ली जेव्हा सुरू करतो त्यावेळेस यमराजाने सुरुवातीला श्रेय आणि प्रेय ह्या दोन गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. नचिकेत्याने यमराजाच्या परीक्षेला हे उत्तीर्ण झाला. तो सगळ्या प्रकारचा आमिष दाखवूनही त्याचा निश्चय अटल राहिला. तेव्हा पुढे यमराज असं म्हणाले, की कल्याणाचं साधन जे प्रिय वाटणाऱ्या भोगापेक्षा भिन्न आहे व हे श्रेय आहे. म्हणजे जो शाश्वत तत्वाची इच्छा करतो ती साधना जी आहे ती श्रेय साधन आहे. आणि भोगप्राप्तीची इच्छा करतो ते प्रिय साधन आहे. तेव्हा प्रत्यक्ष अवलंब हे श्रेय साधनेचा जर केला तर मनुष्य हा संपूर्ण मुक्त होतो आणि नित्य आनंद स्वरूप पुरुषोत्तमास प्राप्त होतं.
असं आता स्वतःच यमराजाने सांगायला सुरुवात केली. तेव्हा श्रेय आणि प्रेय ह्या दोन्ही मार्गापैकी विवेकी बुद्धिमान मनुष्य हा श्रेयस पथाचा स्वीकार करतो आणि मुक्ती प्राप्त करून घेतो, परमेश्वराची प्राप्ती प्राप्त करून घेतो आणि अन्य मार्गाने भोगप्राप्ती करून जे जे मागतात, अन्य प्रेय मार्गाने जातात, ते मात्र सर्व हे बद्ध होतात. यमराज जे आहे हे स्वतःच आता ह्या श्रेय मार्गाची प्रशंसा करू लागतात आणि म्हणतात की नचिकेता, हा संपूर्ण विवेक वैराग्याने व दृश्य दृढ निश्चयाने युक्त होतो, तू होत आहेस. त्यामुळे मला तुझं फार कौतुक आहे. म्हणून त्या यमराजाने नचिकेत्याची स्तुती केली. नचिकेत्याने अविद्येचा त्याग करून, सर्व प्रलोभनाचा त्याग करून केवळ आणि केवळ आत्मविद्येचा स्वीकार करण्याचा जो निश्चय केला, त्याबद्दल यमराजास नचिकेत्याचे फार कौतुक वाटले. आणि अविद्येचा स्वीकार करणारे माणसं हे कसे पथभ्रष्ट होतात याबद्दलही यमराज सांगत गेले. संपत्तीच्या मोहाने प्रमाद करणाऱ्यास परलोकाचा विचार सुद्धा नसतो. एवढंच काय, तर तो येथ्या ह्या इहलोकातच सर्व सुख आहे अशा प्रकारचा त्याचा भ्रम असतो. आत्मज्ञानाची जिज्ञासा असणारे अत्यंत दुर्लभ असतात. अनुभव संपन्न श्रेष्ठ सत्पुरुषाकडून आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. कारण अल्पज्ञानाकडून केवळ ग्रंथाद्वारे ज्ञान देण्याकडून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. तर जे अनुभव संपन्न आहे, ज्यांना स्वतःला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, आत्मतत्वाची प्रतीती आलेली आहे, त्यांच्याकडनं हे ज्ञान घ्यावं. आत्मज्ञान प्राप्तीसाठी दृढ निश्चयाची गरज असते, धैर्याची गरज असते, विवेक बुद्धीची गरज असते. तेव्हा हे सर्व गोष्टी या नचिकेत्यामध्ये आहेत. असं पाहून यमराज म्हणतात की खरोखरच तुझ्यासारखा शिष्य हा मला मिळाला पाहिजे, अशी मी नेहमी परमेश्वराकडे प्रार्थना करेल. आणि तुझ्यासारखा शिष्य मिळाला तरच माझ्या मुखातून हे आत्मज्ञान प्रगट होईल. म्हणून त्याबद्दल यमराजाने अतिशय आनंद व्यक्त केला आणि तो असा शिष्य मिळाला म्हणून त्याला खूप आनंद झाला. यमराजाने मग आता स्वतःच्याच अनुभवाने निष्काम भावाची प्रशंसा करत असं म्हटलं की मी जाणतो की कर्मफल हे नेहमी अनित्य असतं. कारण अनित्य वस्तूपासूनच परमात्मा कारण अनित्य वस्तूपासून परमात्मा कधीही प्राप्त होत नाही. तेव्हा अनित्याची आहुती देताना जर निष्काम भाव असेल तर अपूर्व अशा आत्मशक्तीने मनुष्यास नित्य तत्व परमात्मा प्राप्त होतो. आता हळूहळू सांगायला सुरुवात केली इथून की परमात्मा प्राप्त होण्याकरता ही कोणती स्थिती असली पाहिजे, कोणती क्षमता असली पाहिजे, त्याचं वर्णन करायला सुरुवात केला. तेव्हा पुढे ते म्हणतात की नचिकेत्यामध्ये मात्र हा निष्काम भाव पूर्ण असल्याची यमराजांना ही पूर्णपणे शाश्वती मिळाली आणि म्हणून त्याची प्रशंसा त्यांनी केली व म्हणाले की दिव्य भोग व दीर्घ आयु देणाऱ्या स्वर्गाचाही तू त्याग करून आत्मज्ञान व परमात्म्याचीच प्राप्ती साठी ही तू दृढ निश्चय करून तुझे ही विवेक बुद्धी आहे, याच मला अत्यंत हे कौतुक आहे. तेव्हा अशा प्रकारे नचिकेत्याच्या ह्या निष्काम भावास पाहून यमराजाने परमात्म्या संबंधी ज्ञान देण्याचं ठरविलं व त्याचे महात्म्य सांगण्यास सुद्धा आता सुरुवात केली. इथे आत्मतत्वाची जीवात्म्याच्या बद्दल एक पहिल्यांदा ही जिज्ञासा व्यक्त केल्यानंतर पुढे परमात्म्याबद्दलही त्यांनी सांगितलं की मला तो परमात्माही प्राप्त करायचा आहे. तेव्हा मला दोन्हीचंही मला रहस्य सांग. आणि हे अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात चालू आहेत हे ओळखूनच मग आता यमराज म्हणतात की मी तुला हे परमेश्वराच्या संबंधी सुद्धा ज्ञान देईल आणि आत्म्याच्या संबंधी सुद्धा ज्ञान देईल आणि त्याचं काय महत्व आहे हे सुद्धा सांगेल. तेव्हा असं सांगायला सुरुवात करताना पुढे यमराज म्हणतात की सर्वांच्या हृदय गुफेमध्ये असणाऱ्या त्या परमात्म्यास पाहण्यासाठी ही शुद्ध आणि विवेकयुक्त बुद्धीची अत्यंत आवश्यकता असते. त्याच्यानेच अध्यात्म योग हा सिद्ध होतो आणि अंतःकरणामध्ये समत्व प्राप्त होतं. समत्व प्राप्त झाल्यानंतर हर्ष आणि शोक या दोन्ही मध्ये समभाव होतो आणि रागद्वेषाचा त्याग होतो. असं ह्यांनी सांगायला सुरुवात केली. जो मनुष्य धर्ममय उपदेशाचे श्रवण व ग्रहण करून विवेक बुद्धीने सूक्ष्म आत्म्याचा अनुभव घेतो, त्यासच परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होऊन परमानंद त्यास मिळतो. तेव्हा नचिकेता तुझ्यासाठी मात्र हे सर्व
परमधामाचे द्वार मी खुले करत आहे. यमराजाच्या मुख्य यमराजाच्या मुखाद्वारे परमात्म्याची महिमा ऐकून त्यास प्राप्त करण्याची आपली क्षमता व उत्कटता आहे, या विश्वासाने नचिकेताने विचारले की मला आता खरोखरच त्या परमेश्वराच्या ज्ञानाबद्दल उत्सुकता लागली आहे, तेव्हा तुम्ही या परमेश्वराचं ज्ञान मला द्या. अशा प्रार्थनेनेच यमराजाने ब्रह्मतत्वाचे रहस्यात्मक वर्णन करण्यास प्रारंभ केला आणि सांगायला सुरुवात केली की तो परमात्मा आणि ते ब्रह्मतत्व काय आणि कसं आहे हे सांगायला त्याने सुरुवात केली. तर ते जे आहे ते नामरूपा रहित आहे, त्याला नाम आणि रूप सांगता येणार नाही. तरी पण त्या परमात्म्यास किंवा त्या ब्रह्मतत्वास ओम अशा प्रकारचं हे पहिलं आणि महत्वाचं संबोधन हे केलं जातं. म्हणून ओम हे सर्वश्रेष्ठ संबोधन हे प्रणवरूपी परमात्म्या संबंधी हे यमराज सांगतात की ओम ह्या केवळ एकाच या उच्चाराने परमेश्वराचं संबोधन होतं. परमेश्वराला तुम्ही बोलावू शकता, कारण त्याचं विशेष नाम आणि विशेष रूप नाही आहे. म्हणून त्याला ओम ह्या सर्वश्रेष्ठ या अक्षराने त्याचं संबोधन केलं जातं. म्हणून ओम हे अक्षरच स्वतः ब्रह्मतत्व आहे. तेव्हा ह्याच अक्षरात तू जाणून घे आणि त्या परमात्म्यास प्राप्त करण्याची तुझी इच्छा जी तू करतोस त्याची ही इच्छा सुद्धा ह्या ओम साधनेने, या ओम ह्या अक्षराच्या संबोधनाने पूर्ण होईल. तेव्हा तो परमात्मा हा अत्युत्तम असा आश्रय देणारा आहे. सर्वात उत्तम आश्रय कोणाचा असेल तर तो परब्रह्म परमात्म्याचा आहे. त्यास यथायोग्य जाणून ब्रह्मलोकाची प्राप्ती करून घ्यावी आणि मग मनुष्य हा सर्व अर्थाने त्याचं जीवन हे यथार्थ होतं, तो गौरवास प्राप्त होतो. तेव्हा नित्य ज्ञानस्वरूप असलेला जो आत्मा आहे त्याचं वर्णन आता करायला सुरुवात केली की तो कसा आहे आत्मा. तर तो आत्मा न जन्म घेतो न मृत्यू पावतो, त्याचा जन्मही होत नाही आणि मृत्यूही होत नाही. अर्थात कोणत्या कोणापासूनही हा उत्पन्न होत नाही आणि ह्याच्यापासूनही अन्य कोणी उत्पन्न होत नाही. असा हा आत्मा न कोणाचे कार्य आहे न कोणाचे कारण आहे. असा हा आत्मा नित्य सदैव एक रस असणारा पुराण पुरुष आहे. तो देहत्यागानंतर देखील या आत्म्याचा नाश होत नाही. इथे स्पष्ट उत्तर दिलंय या श्लोकामध्ये. हे स्पष्ट उत्तर दिलंय की तो आत्मा कसा आहे, तर तो अनादि अनंत आहे, अजन्मा अमर तत्व असलेला तो आत्मा आहे आणि तो कोणाला उत्पन्न करत नाही आणि कोणापासून उत्पन्न होत नाही. पण तो कसा आहे, तर तो नित्य आहे, सदैव आहे, अखंड एकरस आहे आणि तो पुराण पुरुष आहे असं वर्णन हे केलेलं आहे. आणि तो परमेश्वराच्या हृदयामध्ये असतो आणि देहत्यागानंतर सुद्धा त्याचा नाश होत नाही असं वर्णन ह्या आत्मतत्वाचं रहस्य करत तो सांगतो. पुढे ते आत्म्याबद्दल म्हणतात की जर कोणी व्यक्ती स्वतःला म्हणजे स्वतःच्या आत्म्याला मारण्यास समर्थ किंवा मृत्यूस प्राप्त होण्याची भीतीने ग्रस्त होत असेल तर ती व्यक्ती आत्मस्वरूपात जाणतच नाही, कारण असे होऊच शकत नाही. जेव्हा मनुष्य आत्मस्वरूपात गेला तेव्हा मृत्यूचं भय त्याला राहू शकत नाही. पण जर तो देहभावात असेल तर त्याला देहाच्या मृत्यूचं भय आहे, पण त्याला आत्मतत्वाचं ज्ञानच नाहीये आणि म्हणून त्याला ती भीती असते. तेव्हा अशा प्रकारे आत्मज्ञानाने नचिकेताच्या अंतःकरणात परमात्म्याबद्दलची जिज्ञासा उत्पन्न झाल्याने यमराजाने परमात्म्याचे वर्णन करत पुढे असं सांगितलं की या जीवात्म्याच्या हृदयरूपी गुहेमध्ये निवास करणारा तो परमात्मा हा अतिशय सूक्ष्म व अत्यंत महान असा आहे. त्याच्या महात्म्यास जाणण्यासाठी मनुष्यास हे नेहमी चिंतारहित राहणं आवश्यक आहे. असा चिंतारहित कोणी दुर्लभ साधकच केवळ सर्वाधार परमेश्वराच्या त्याच्याच कृपेने त्याला पाहू शकतो. असा तो परमात्मा हा बसलेला असताना दूर पोहोचतो, झोपलेला असताना सर्व दिशेने चालत जातो. अशा त्या अलौकिक ऐश्वर्य स्वरूप असताना देखील त्याला अहंकार नसतो. अशा त्या परमात्म्यास जाणण्याचे अधिकार केवळ आत्मतत्वज्ञ करू शकतो. यमराजा शिवाय अन्य दुसरा इथे कोणी असू शकत नाही. कोणी नाही, कारण स्वतः यमराजच आत्मतत्वज्ञ होते आणि म्हणून ते वर्णन असं एवढं परमेश्वराचं करतायत. काय वर्णन करतायत की तो बसलेला असतानाही दूर पोहोचतो, झोपलेला असतानाही सर्व दिशेने चालत जातो. म्हणजे हे जे काही वर्णन आहे सर्वसाधारण माणसाकरता अशक्य वाटणारं वर्णन आहे. पण तो परब्रह्म परमात्मा सर्वत्र सर्वव्याप्त असल्यामुळे
तो इथे झोपलाय आणि तिथे पोहोचू शकणार नाही असा विषय नाही, तर तो इथे असताना तिथेही आहे. तो ह्या ठिकाणी तो निद्रिस्त असला तरी त्या ठिकाणी तो जागृत आहे. तो इथे झोपलेला असेल तरी तो तिथे चालत जातो. त्याचा अर्थ एकच आहे, की तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे. आणि हे परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता कोणाला आहे, की जो आत्मस्वरूपामध्ये आहे, आत्मतत्वज्ञ आहे. जो आत्मस्वरूपामध्ये स्थित झाला, त्यालाच परब्रह्म परमेश्वराचं पूर्णपणे जाणीव होऊ शकते. तेव्हा अशा प्रकारे या परमेश्वराच्या महिमेत समजून घेणाऱ्या पुरुषाची ओळख सांगत असताना ते अ, यमराज म्हणतात, की जो परमात्मा ह्या अस्थिर विनाशशील शरीरात स्थित असून तो स्वतः शरीर रहित आणि तो अविचल असा आहे. म्हणजे शरीर जरी नाशवंत असलं तरी तो अविनाशी तत्व परमेश्वर त्या विनाशी शरीरामध्ये राहतो. आणि तो शरीरात राहत असताना सुद्धा तो स्वतः शरीर रहित आहे. अशा त्या महान सर्वव्यापी परमात्म्यास जाणून घेणारा बुद्धिमान महापुरुषास हा जाणून घेणारा बुद्धिमान महापुरुष हा कोणत्याही कारणाने शोक करत नाही. म्हणजे त्याचं लक्षण सांगितले, परमेश्वराला जो जाणतो त्याला कधीही कोणत्याही प्रसंगाने त्याला शोक होऊ शकत नाही. शोक होणं म्हणजेच अपपर भाव आहे, द्वैत भाव आहे. परमेश्वराला जो जाणत नाही तोच केवळ शोक करतो, दुःख करतो, विचलित होतो परिस्थितीमध्ये. जी विच जर जर त्याला परिस्थिती प्रतिकूल आली तर तो दुःखी होतो, विचलित होतो. पण जो परमेश्वराचं ज्ञान ज्याला प्राप्त आहे, त्याचं अंतःकरण, त्याची बुद्धी ही स्थिर असते, विवेकी असते आणि तो कधीही शोक करत नाही. तेव्हा तो परमात्मा हा पुरुषार्थाने प्राप्त होईल असे म्हणशील तर तो तसा होणार नाही. पण ज्याचा स्वीकार परमात्मा करतो त्यास मात्र तो निश्चित प्राप्त करतो. म्हणजे परमात्म्याला प्राप्त होण्याकरता सुद्धा परमात्म्याचीच इच्छा असेल तर तो परमात्मा प्राप्त होतो असं इथे यमराज सांगतात. किंवा अर्थात हा परमात्मा म्हणजे कुठलं प्रवचन केल्याने, काही श्रवण केल्याने किंवा काही ग्रंथ वाचल्याने होईल असं नाही. ते हे सगळं करून प्रवचन ऐका, श्रवण करा, हे ग्रंथाचं आकलन करा, पण त्याच्यानंतर पुढे काय करायचं हे महत्वाचं आहे, की ते जर नाही केलं तर तो परमेश्वर प्राप्त होणार नाही. तेव्हा हे होण्याकरता ही योग्यता सुद्धा कोण तपासतो, तर तो परमात्माच तपासतो. आणि मग अशा महात्म्यास तो परमात्मा प्राप्त होतो. तेव्हा आत्मज्ञानास व परमात्म्याची प्राप्ती करण्यास कोण अधिकार आहे, तर याबद्दल सांगतात. आणि कोण अधिकारी नाहीये ह्याच्याबद्दलही सांगतात, की जो सूक्ष्म बुद्धीमध्ये विवेक प्रस्थापित झालेला असतो, तर तो सूक्ष्म बुद्धीद्वारे केवळ तर्काने परमात्मा प्राप्त होणार नाही. तसेच तो प्रमादयुक्त आचरण सोडू शकत नाही, त्यासही तो परमात्मा प्राप्त होणार नाही. जो अशांत आहे, त्याचं मन इंद्रियावर नियंत्रण नाही, अशांना देखील परमात्मा प्राप्त होत नाही. हे कोणाकोणाला परमात्मा प्राप्त होत नाही हे सांगितलं. आता पुढे परमात्मा हा कोणाला प्राप्त होऊ शकतो आणि कोणाला नाही हे सांगताना ते म्हणतात, की या परब्रह्म परमात्म्याच्या तत्वाचे श्रवण केल्यावर सुद्धा, म्हणजे केवळ श्रवणाने आणि केवळ बुद्धीच्या तर्काने सुद्धा तो प्राप्त होत नाही. या जिज्ञासेवर पुढे असं म्हणतात, की संभाळ काळामध्ये जेव्हा अतिशय संघर्ष असतो आणि प्रलय होण्याची वेळ असते, ज्या परमेश्वराने ह्या महाप्रलयामध्ये सगळ्याला गिळंकृत केलेलं असतं, मग त्यात ब्राह्मण क्षत्रिय हे सुद्धा सुटत नाहीत. आणि तो प्रत्यक्ष मृत्यूदेव यमराजा सुद्धा ते खातात, की ज्याने जो मृत्यू अ, ते आणण्याकरता जो कारणीभूत देव यमराज आहे, त्याला सुद्धा महाप्रलयामध्ये तो परमेश्वर आपल्यामध्ये त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतो. असा तो परमात्मा आहे. तेव्हा त्या परमात्म्यास प्राप्त करण्याकरता काय साधन आहे, ते आता पुढे या तृतीय वल्लीत सांगितलेलं आहे, की पूर्व शुभकर्माच्या फलस्वरूपात प्राप्त झालेला जो काही हा मनुष्य देह आहे, तो परब्रह्म परमेश्वराच्या निवासासाठी उत्तम स्थान आहे हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. की मनुष्याचा देह जो आहे ना, तो सर्वोत्तम आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा निवास आहे. म्हणजे या संदर्भामध्ये ऐतरेय उपनिषदामध्ये एक फार छान गोष्ट सांगितली, की जेव्हा सर्व देवदेवता आपल्या इंद्रियाचं स्थान ग्रहण करतात,
आणि त्यांना क्षुधातृषा प्राप्त झाल्यानंतर अन्नाचीही निर्मिती होते आणि आता अन्न ग्रहण करण्याकरता मुखाचा विनियोग करून अन्न ग्रहण करण्यासही मनुष्य योग्य होतो. तरी सुद्धा परमेश्वराला स्वतःला असं वाटलं की एवढं सगळं आपण प्रदान केल्यावर सुद्धा मनुष्य देहाचं सार्थक करेल का हा? तर त्याला शंका आली आणि म्हणून मनुष्य देहाचं सार्थक करण्याकरता परमब्रह्म परमेश्वराने स्वतः त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि त्याच्या हृदयामध्ये जाऊन बसला. ब्रह्मरंध्रातून प्रवेश केला आणि ब्रह्मरंध्रातून हृदयात आले आणि हृदयात त्यांनी प्रवेश करून त्या मनुष्यामध्ये एक प्रकारच्या विवेकाची प्रस्थापना केली. विवेक परमेश्वराच्या अस्तित्वाशिवाय प्राप्त होत नाही आणि विवेकाशिवाय परब्रह्म परमात्मा प्राप्त होत नाही. म्हणून या ठिकाणी मनुष्य देह अत्यंत दुर्लभ का म्हटलाय? कारण परमात्म्याने त्याच्या हृदय आकाशामध्ये प्रवेश केलाय. अन्य सर्व पशु प्राण्यामध्ये केवळ जीवात्मा असतो आणि प्रारब्धवश भोग भोगत असतो तो. परब्रह्म परमात्माही त्यांच्यात असतो, पण तो सुप्त असतो. तर तो जो कार्यरत जेव्हा होतो तो परमात्मा केवळ मनुष्य देहामध्ये होतो आणि येथे जो मनुष्य सत्याचं अनुपालन करतो, जो परमेश्वराचा अनुग्रह घेण्यास तत्पर असतो, प्रतिदिन 3 वेळेस नचिकेत अग्नीचे जो अनुष्ठान करतो, त्याच्या संबंधी येथे विवेचन केलेलं आहे की परमात्म्यास प्राप्त करण्यासाठी परमात्म्याचीच प्रार्थना करावी लागते. ती कशी करावी लागते दाखवताना यमराज म्हणतात की हे म्हणजे यमराज स्वतः प्रार्थना कशी करतात की यज्ञकर्म करण्यासाठी जो दुःख सागर पार करणं आवश्यक आहे, नचिकेत अग्नीस व संसार सागरास पार करण्याची इच्छा करण्यास जे काही अभयपद ज्याचे आहे, जे जे काही अमृत पद आहे, ते सर्व पद हे परब्रह्म परमेश्वराचे पद आहे. त्याचा त्याच ठिकाणी तो परब्रह्म पुरुषोत्तम हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला असतो. तेव्हा अशा त्या परमात्म्यास प्राप्त करण्याची इच्छा, ही तीव्र इच्छा ठेवून, उत्कटता ठेवून प्रार्थना केली पाहिजे असं यमराज सांगतात. त्या परमात्म्याच्या त्या परमधामास कोणत्या साधनेने पोहोचू शकतो या संदर्भात रथी ह्या रूपकाची कल्पना पुढे या कठोपनिषदात सांगितली आहे. आणि तो नचिकेताला म्हणतो की नचिकेता, तुझा जो जीवात्मा आहे तो रथी म्हणजे रथाचा स्वामी आहे, बुद्धी सारथी आहे आणि मन जे आहे, बुद्धी जी सारथी आहे, तर त्या सारथ्याच्या हातामध्ये मनरूपी लगाम असतो, ज्यास तो बुद्धी जी आहे त्या मनास नियंत्रण करते. म्हणजे सारथी ज्याप्रमाणे लगाम हातात घेऊन घोड्यांवर नियंत्रण करतो, तर ते घोडे जे आहेत ते इंद्रिय आहेत आणि घोडे ज्या मार्गावर उधळून जातात ते विषय आहेत. तेव्हा इथे शरीर, बुद्धी, मन यामध्ये राहणारा जो जीवात्मा आहे, तो या सर्वांचा भोगणारा हा तो स्वामी आहे. आणि ही रथाची संकल्पना सांगितली की तो रथी जो जीवात्मा आहे तो स्वामी आहे त्या रथाचा. रथ म्हणजे शरीर आणि त्या शरीरामध्ये त्यांनी विवेकयुक्त बुद्धीला मनरूपी लगामास हातात घेऊन जे घोडे म्हणजे इंद्रिय ते विषयाकडे जे धावून जात आहेत, तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता जीवात्मा त्याला सांगतो की आपला रथ आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जायचा आहे. तेव्हा बुद्धीला तो आदेश देतो की तू विवेकपूर्ण राहा आणि या मनाला आपल्या हातामध्ये ठेव, मनावर नियंत्रण ठेव आणि या लगामाला नियंत्रण ठेवलं तर घोड्यावर नियंत्रण होईल आणि सुयोग्य मार्गाने आपण परमेश्वराकडे जाऊ. अन्यथा जर जर ह्या बुद्धीचं नियंत्रण नसेल तर तो परमेश्वराकडे न जाता हे सर्व इंद्रिय जे आहेत हे लौकिक विषयाकडे धावायला लागतील आणि मग सदैव विवेकहीन होऊन अत्यंत चंचल असं मन होऊन इंद्रियांना सैर्य सोडल्याने ते अनियंत्रित होतील आणि त्यामुळे त्याचं अधःपतन होईल. तेव्हा यासाठीच स्वतः सावधान राहून आपल्या बुद्धीत विवेक स्थापन केल्याने बुद्धीचे नियंत्रण मन व इंद्रियावर राहून संपूर्ण नियंत्रणाच्या मध्येच त्याची इंद्रिय ही सावधान होऊन उत्तम घोड्याप्रमाणे सुयोग्य मार्गावर चालत ते परमेश्वरास प्राप्त करतील. म्हणून हे उदाहरण दिलंय. तेव्हा ज्याची बुद्धी आणि मन इत्यादी हे विवेक आणि संयमाच्या अभावाने त्यांची काय गती होते यावर सांगताना विवेकहीन बुद्धी असणारा जो अनियंत्रित चित्त आणि अत्यंत अपवित्र अशा इच्छेने राहत असतो, असा मनुष्य परमपदास कधीही प्राप्त होऊ शकत नाही.
तर तो पुन्हा पुन्हा त्या जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत भटकत असतो. परंतु जो सदैव विवेकशील बुद्धीने युक्त समत्व चित्त व पवित्र बुद्धीने असतो, त्यास मात्र निश्चितच परमपद प्राप्त होतं आणि त्याची या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होते. तेव्हा मनुष्य हा विवेकशील बुद्धिरूपी सारथीने युक्त होऊन मनरूपी लगामास आपल्या नियंत्रणात ठेवणारा आणि तो संसारास पार करून जातो आणि पुढे परमात्म्याच्या त्या परमपदास तो प्राप्त होतो. तेव्हा निष्कर्षप्रद असा आहे की विवेकशील बुद्धीच्या द्वारेच मनावर आणि नियंत्रणावर हे इंद्रियास मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवू शकतो आणि असत मार्गाला हटवून भगवंताच्या दिशेने जाण्याबद्दल ते यमराज सांगतात. म्हणजे हे रूपक इतकं चपखल आहे की या रूपकाच्या द्वारे आपण आपल्या अंतःकरणाला पाहू शकतो, शरीराला पाहू शकतो आणि आपण पूर्ण नियंत्रणामध्ये स्वतःला ठेवू शकतो. अशा त्या जीवात्म्यापेक्षाही आता हा जीवात्मा जरी आपण स्वामी म्हटलं तरी त्या जीवात्म्यावर अजून कोणाकोणाचा प्रभाव आहे. म्हणजे जीवात्म्या हा त्या बुद्धीचा स्वामी आहे, मनाचा स्वामी आहे, इंद्रियाचा स्वामी आहे, हे जरी सांगितलं तरी पुढच्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात की या जीवात्म्यापेक्षाही ती भगवंताची माया अत्यंत बलवान आहे. ती अव्यक्त मायापेक्षाही तो पुढे परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे माया ही जीवात्म्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि परमात्मा हा मायेपेक्षा श्रेष्ठ आहे. तेव्हा तो अंतिम तत्व जे आहे, अंतिम गंतव्य जे आहे तो परमात्मा आहे. तेव्हा या मायेला सुद्धा हे दूर करून आपल्याला परमात्मा प्राप्त करायचा आहे. तेव्हा सर्व जीवांच्या अंतर्यामी असलेला तो परमात्मा हा तेथेच हृदयामध्ये राहत असून त्याच वेळी मायेच्या पडद्या आड तो लपून असल्यामुळे तो आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही. पण केवळ सूक्ष्म परमात्म्यास केवळ अतिसूक्ष्म हे विवेकी बुद्धीने मात्र हा पडद्या असताना सुद्धा आपण परमात्म्याला पाहू शकतो. त्यासाठी विवेकशील बुद्धिमान साधकाने वाणी सहित सर्वच इंद्रियांना हे आपल्या मनात लीन करावे, मनास ज्ञानरूपी विवेक बुद्धीत विलीन करावे आणि त्या बुद्धीस आत्म्यात विलीन करावे आणि शेवटी त्या आत्म्यास परमात्म्यात विलीन करावे. अशा प्रकारचा अनुक्रम जर तुम्ही केला तर तुम्ही परमात्म्याशी एकरूप व्हाल. अशा प्रकारे परमात्म्याचे तत्वस्वरूप वर्णन करून त्याच्या प्राप्तीचे महत्व दाखविल्यावर उपनिषद म्हणजे श्रुती पुढे सांगते की आता उठा आणि जागे व्हा, सावधान व्हा आणि श्रेष्ठ महापुरुषांच्या जवळ जाऊन त्यांच्याद्वारे परब्रह्म परमात्म्याचे रहस्य तत्व जाणून घ्या. कारण की त्रिकालज्ञ ज्ञानीजन ज्यांना अत्यंत कठीण समजतात त्यास अत्यंत सुगमतेने पार पडण्याचा अत्यंत सरळ मार्ग जो आहे तो ह्या सत्पुरुषाकडे सद्गुरूकडे जा आणि ते तुम्हाला अतिशय सुलभ असा मार्ग सांगतील की जेणेकरून तुम्ही परमात्म्याचं तत्वस्वरूप जाणू शकाल. कारण त्या सद्गुरूचा त्या सत्पुरुषांचा जो अनुभव असतो तो प्रत्यक्ष त्या परमात्म्याला प्राप्त करण्याचा अनुभव असतो. म्हणून तेच केवळ हे मार्ग दाखवण्यास समर्थ असतात. आणि मग ते सांगतात की तो परमात्मा कसा आहे, तर तो शब्दस्पर्श रूप रसगंध ह्याच्यापासून तो मुक्त आहे. तो अविनाशी आहे, अनादि अनंत आणि नित्य आहे. आत्म्यापेक्षाही तो श्रेष्ठ आहे आणि तो अंतिम सत्य तत्व असून तोच तो परमात्मा आणि त्यासच जाणून घेतल्यावर मनुष्य हा मृत्यूपासून सदैव मुक्त होतो असं ते सत्पुरुष सांगतात. तेव्हा बुद्धिमान मनुष्य ह्या नचिकेत्यास प्राप्त झालेला उपदेश ज्ञानाचे प्रत्यक्ष आचरण करून ते ब्रह्मलोकात स्वतःस प्रतिष्ठित करू शकतात. जो मनुष्य सर्वथा शुद्ध होऊन या परमगुह्य रहस्यमय प्रसंगास या ब्राह्मणाच्या सभेत श्रवण करतो तो सुद्धा अनंत आणि अविनाशी असं फल प्राप्त करून तो मुक्त होतो. अशा रीतीने हा पहिला अध्याय आपण पूर्ण पाहिलेला आहे आणि या पहिल्या अध्यायामध्ये आत्मतत्वाचाही त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे, त्याचा परिचय करून दिलेला आहे. तर तो आत्मा म्हणजेच तो जीवात्मा या अर्थाने आहे आणि त्यानंतर परमात्मा हा सर्वश्रेष्ठ आहे असंही या ठिकाणी सांगितलंय. अंतिम सत्य जे आहे तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला प्राप्त करण्याकरता जीवात्म्याने आपल्या बुद्धितत्वामध्ये विवेक प्रस्थापित करावं आणि त्या विवेकाने मनावर नियंत्रण ठेवावं, इंद्रियावर नियंत्रण ठेवावं आणि सन्मार्गाने पुढे जावं. भगवंताचं अखंड अनुसंधान नामसंकीर्तन करून
या सन्मानाने पुढे जावं आणि परमेश्वराला प्राप्त करावं, असा हा पहिला अध्याय संपलेला आहे. आणि असं हे अर्ध्या स्थानावर आपण इथे आलेलो आहोत. आणि इथे उपनिषदाची ही सुरुवात अतिशय उत्तम झाली आहे. यमराजाने नचिकेत्याची सगळी जिज्ञासा ही परिपूर्ण करण्याकरता ही या ठिकाणी सर्व रहस्य सांगायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा ह्याच्या पुढचा जो भाग येतो तो दुसऱ्या अध्यायामध्ये आता परब्रह्म परमात्मा जो आहे हा संपूर्ण प्राणीमात्रामध्ये कसा विद्यमान आहे, पण तो आपल्याला दिसत का नाही, यावरचा जो काही प्रश्न निर्माण होतो, त्या परमेश्वराला कसं पाहता येईल आणि परमेश्वर प्राप्ती करण्याकरता कोणत्या प्रकारची साधना करावी लागेल, असा हा महत्वाचा विषय तो हा दुसऱ्या अध्यायात आपण सुरू करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटचे एक 10 ते 15 मिनिटं देणार आहोत, की हे सगळं जे आपण अभ्यास आता सिंहावलोकन करतोय, हा सगळा अभ्यास केल्यानंतर आजच्या ह्या जीवनामध्ये आपल्याला कोणता निष्कर्ष काढायचा आहे, काय तात्पर्य काढायचं आहे, कोणता बोध प्राप्त करायचा आहे. आणि तो असा बोध प्राप्त करायचा आहे की ज्याच्यामुळे आपण आपलं आचरण, आपली संवेदना आणि आपली धारणा हे तिन्हीमध्ये त्याचा समन्वय करून आपली धारणा शुद्ध करू, आपलं आचरण सदाचाराने युक्त करू आणि आपली संवेदना प्रत्येक जीवमात्रामध्ये त्या परमात्म्याचं अस्तित्व कसं आहे त्याची जाणीव ठेवून प्रत्येक जीवमात्राबद्दलची ही आपण स्नेहाची भावना आणि कल्याणची भावना असावी, असा हा संदेश कसा आहे हे आपण पुढच्या रविवारी हे परिपूर्णपणे पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.